समजून घ्या. गावातल्या एकानं गैफास घेतला तेव्हापासनं लय हुशार झालंय गण्या. त्याला आत्महत्या समजायला लागली बहुतेक. गावातल्या एकानं गैफास घेतला तेव्हापासनं लय हुशार झालंय गण्या. त्याला आत्महत्या समजायला लागली बहुतेक. वळणीले बांधेल कापड सुकव्याची दोरी कापून लपून ठेवली त्यानं. बहिणीसाठी वावरात बांधेल झोक्याची दोरी बी वावरातच गाडून ठेवली. बापाच्या हाताले दोरी कधीच लागू नये म्हणून. आता रातभर पुरा झोपत बी नाही गण्या. मुत्याच्या नावानं 5दा उठतो. बाप जित्ता आहे का चेक करायला. बापाच्या अंगावरच हात टाकून निसतो. जरसा हात बाजूले झाला तर गण्या सेकंदात घामानं भिजतो. धास्ती खाल्लीये त्याच्या मनानं. खालच्या गल्लीतला महादू काका फवारणीचं औषध पिऊन मेला. तेव्हापासनं बापाच्या पाठीवर फवारणीचा पंप पाहला की गण्याच्या काळजात धस्स होतं. आणि एवढूस गण्या फवारणीच्या रोजी बापाच्या मागे मागेच फिरत राहत. एकेका चड्डीच्या ठिगळावर 2-2 भोकं पडली. तरी अजून नवी चड्डी मागितलीच नाही गण्यानं. एकेका चड्डीच्या ठिगळावर 2-2 भोकं पडली तरी अजून नवी चड्डी मागितलीच नाही गण्यानं. फाटक्या शर्टा संग तसंच शाळेत जात आणि मायनं देल चतकोर कोंड्याची भाकर हसत खात. पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईन. हे आठवून मी बापासमोर गण्या दप्तराचं बोलत नाही. पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईन. हे आठवून मी बापासमोर गण्या दप्तराचं बोलत नाही. अणवाणी पायात काच घुसलाय. बापानं पाहिलं तर नवीन चप्पल घ्यायला जाईन म्हणून गण्या लंगडत बी चालत नाही. असं वागायला लागलंय गण्या. कर्जबाजारपणाची जिंदगी जगायला लागलंय गण्या. पण दोस्त हो, पण बहिणी हो, माझ्या कवितेचं पान इथंच मिटत नाही. आणि कवितेतला गण्या फक्त शेतकऱ्याच्याच घरी भेटत नाही. गण्या भेटत राहतो मरमर करणाऱ्या महिने धरणाऱ्या कामगाराच्या घरात. इंडियातल्या नाही पण भारतातल्या दारादारात. गण्या तुझ्यात दिसतो. चेक करून पाहिलं ना एक गण्या प्रत्येकात लपेल असतो. पण असं सगळं झालं म्हणून गण्या हरत नसतो. गैफास घेऊन मरत नसतो. की मयाच नशिबात आलं सगळं म्हणून गण्या रडत नसतो. वाघ आहे गण्या वाघासारखा लढत असतो.